अभ्यास करणाऱ्या सर्वांचे आपल्या सक्सेस मिशन या चॅनलवर स्वागत आहे. तर CTET 2020 ही परीक्षा 5 जुलै 2020 या रोजी होणार होती, परंतु कोरोना परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलली होती. अजूनही त्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु ही परीक्षा कधीही होऊ शकते आणि त्यासंबंधीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. तर आता आपल्याला काही बातम्यांमधून असे समजलेले आहे की CTETची परीक्षा ही कोरोना परिस्थिती थोडीफार आटोक्यात आल्यानंतर घेण्यात येणार आहे. तसेच सध्या विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहेत, नेट सेट परीक्षा चालू आहेत. तर त्यासुद्धा संपल्यानंतर CTETची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अगोदर ही परीक्षा होण्याची शक्यता आहे किंवा डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर CTETचं 2020 यामध्ये आपण जरा अर्ज केलेला असेल तर त्याचा अभ्यास चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच CTETची पुढची परीक्षासुद्धा लगेचच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या परीक्षेला बसणाऱ्यांनीसुद्धा लगेचच अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे. तर या व्हिडिओमधून आपण CTETची परीक्षा कशी घेतली जाते, CTETचं मध्ये पात्रता काय लागते आणि CTET उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला कुठे संधी आहेत आणि उत्तीर्ण होण्याचे निकष काय आहेत, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर याची जी इलिजिबिलिटी आहे, म्हणजे पात्रता जी आहे CTET परीक्षेला बसण्यासाठी, आता प्राथमिक शिक्षक होण्यासाठी पेपर 1 द्यावा लागतो. तर माध्यमिक शिक्षक होण्यासाठी पेपर 2 द्यावा लागतो. पेपर 1 दिल्यावर इयत्ता 1 ते 5वीच्या शिक्षक पात्रता आपण मिळवत असतो. तर पेपर 2 पास झाल्यावर आपण माध्यमिक म्हणजे 6वी ते 8वी या वर्गासाठी आपण पात्र ठरत असतो. तर 1 ते 5वीसाठी शिक्षक होण्यासाठी पेपर 1 मध्ये आपल्याला बसण्यासाठी आपल्याला DED असणे आवश्यक आहे किंवा DLED असं नाव आहे. तर DLED किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे BA, BSc, BCom वगैरे आणि BEd असणे आवश्यक आहे. तर BEdलासुद्धा आता पेपर 1 देता येतो. पूर्वी पेपर 1 फक्त DEd झालेल्यांनाच देता येत होता, परंतु आता BEd झालेल्यांनासुद्धा हा पेपर 1 देता येतो आणि प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळवता येते. पेपर 2 हा माध्यमिक शिक्षकांसाठी म्हणजे 6वी ते 8वी या वर्गासाठी आहे. तर यासाठी पात्रता जी आहे ती BEd आहे. BEd 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं BEd किंवा ग्रॅज्युएशन आणि DED किंवा DLED असं नवीन नाव आहे. तर अशी पात्रता तिथं लागते आणि मार्कसुद्धा इथं दिलेले आहे की 50% मार्कासहित तुमचं ग्रॅज्युएशन किंवा 12वी झालेलं पाहिजे आणि 4 वर्षाचा BSc BEd किंवा BA BEd हा कोर्स तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे किंवा तुम्ही त्यासाठी ॲपियर असलं पाहिजे. म्हणजे पुढं जरी तुम्ही पास होणार असला तरी ॲपियर जरी असले तरी तुम्ही CTET परीक्षा देऊ शकता. तर याच्यामध्ये असं दिलं आहे की CTET तुम्ही जरी परीक्षेला बसलेले असाल, फायनल इयरला असाल तरी तुम्ही ही CTET परीक्षा देऊ शकता. तर आता पेपर 1 हा क्लास 1 to 5साठी घेतला जातो आणि पेपर 2 जो आहे तो क्लास 6 to 8साठी घेतला जातो. त्यानंतर आता कोणकोणते पेपर असतात या परीक्षेमध्ये, तर पेपर 1साठी एकूण 5 विषय असतात. तर त्याच्यामध्ये पहिलं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी हा कंपल्सरी आहे. तर याच्यामध्ये 30 MCQ असतात. तर 30 मार्क असतात. म्हणजेच बालविकास आणि अध्यापनशास्त्र याला 30 गुण आहेत आणि 30 प्रश्न असतात. लँग्वेज 1 ही कंपल्सरी आहे, त्याला 30 मार्क आहेत आणि 30 MCQ असतात.
लँग्वेज 2 ती पण कंपल्सरी आहे, 30 MCQ आणि 30 मार्क. मॅथमॅटिक्ससुद्धा कंपल्सरीच आहे, त्यालासुद्धा 30 MCQ आणि 30 मार्क आहेत. एन्व्हायरमेंटल स्टडीज याला 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. तर सर्व प्रश्न हे अनिवार्य आहेत. तर 150 मार्काचा पेपर असतो पहिला आणि 150 MCQ तुम्हाला सोडवावे लागतात. आता याची जी डिफिकल्टी लेवल असते, काठिण्य पातळी जी आहे ती म्हणजे तुमचं D.Ed B.Edला तुम्ही जे शिकलेलं आहात त्याच्यावर आधारित ती काठिण्य पातळी असते, किंवा प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यानुसार ही काठिण्य पातळी असते. त्यांचं मानसशास्त्र तुम्हाला माहीत पाहिजे. भाषा 1 आणि भाषा 2 इथं ह्या जेवढ्या भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही 2 भाषा तुम्ही निवडू शकता. तर आपल्या इथं हिंदी, इंग्लिश आणि मराठी शक्यतो या 3पैकी आपण 2 भाषा निवडत असतो. तर कोणत्याही 2 भाषा तुम्ही निवडू शकता. तर इथं भाषांची यादी दिलेली आहे, त्यामधल्या 2 भाषा निवडाव्या लागतात. नंतर पेपर 2 हा क्लास 6 to 8साठी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5 पेपर असतात, तर त्याच्यामध्ये किंवा 5 विषय असतात. तर जो चौथा आहे तो डबल आहे, म्हणजे त्यातला एकच निवडायचा असतात, त्यामुळे 4च तुम्हाला घ्यावे लागतात. तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी आहे, तर इथंसुद्धा 30 MCQ 30 मार्क आहे, म्हणजे बालविकास आणि अध्यापनशास्त्र. नंतर लँग्वेज 1 कंपल्सरी 30 MCQ 30 गुण आहेत. नंतर लँग्वेज 2 कंपल्सरी 30 प्रश्न आणि 30 मार्क. मॅथमॅटिक्स अँड सायन्स फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर, म्हणजे मॅथमॅटिक्स सायन्स हे फक्त BSc B.Ed झालेल्यांसाठी किंवा ज्यांचं मॅथ्स मेथड आहे, सायन्स मेथड आहे त्यांच्यासाठी आहे. तर 60 MCQ असतात, त्याच्यावर 60 आणि 60 गुण असतात. आणि जर त्यांचं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, त्यांना सोशल स्टडी, सोशल सायन्स या विषयामधून तुम्हाला CTET देता येते. त्याला 60 गुण आणि 60 प्रश्न असतात. तर टोटल 150 गुण आणि 150 मार्क असतात. तर पेपर 1 आणि पेपर 2मध्ये 150 गुणच असतात आणि 150 MCQ असतात. आता याच्यामध्ये क्वेश्चन जो आहे तो त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे. लँग्वेज 1 ही थोडी डिफिकल्ट असते आणि लँग्वेज 2 थोडी बेसिक लेवलची लँग्वेज असते. तर लँग्वेज 2मध्ये आपण सोपे प्रश्न असतात, लँग्वेज 1मध्ये थोडे अवघड असतात. आता इथं कोणते लँग्वेज तुम्ही निवडू शकता हे पण दिलेलं आहे. नंतर किती तुम्ही लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, म्हणजे क्वेश्चन पेपरचा लँग्वेज भाषा कोणती असेल, तर हिंदी आणि मराठी, इंग्लिश, हिंदी आणि इंग्लिश या 2पैकी CTETमध्ये तुम्हाला भाषा निवडावी लागते. म्हणजे तुमचा पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेला असतो, तर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्येच CTETची तयारी करावी लागते, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. तर ते शब्द तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत. आता क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत, म्हणजे CTET सर्टिफिकेट कधी मिळते, तर तुम्हाला जर 60% मार्क मिळाले, म्हणजे 150पैकी जर 90 गुण मिळाले तर तुम्ही CTET पास होता किंवा CTET सर्टिफिकेट तुम्हाला मिळते. आणि जर SC ST OBC कॅटेगरीमध्ये असाल तर 55% मार्क पाहिजे, म्हणजे जवळजवळ 83 मार्क 150पैकी मिळाले पाहिजे. आता ॲप्लिकेबिलिटी म्हणजे तुम्हाला कुठं नोकरी मिळू शकते, तर CTET शल अप्लाय टू स्कूल्स ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट. सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्कूलमध्ये केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सेंट्रल टिबेटियन स्कूल एक्सेट्रा अँड स्कूल अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ UTs ऑफ चंदीगड, दादरा नगर हवेली. आणि ह्या सगळ्या ज्या केंद्रशासित प्रदेशातल्या शाळांमध्ये, तसेच नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि शासकीय सगळ्या विद्यालयांमध्ये CTET असणं आवश्यक आहे. तर CTET झाल्यावरच तुम्हाला इथं नोकरी मिळू शकते. आणि नवीन नियमानुसार आता
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये CTET किंवा TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता याची व्हॅलिडिटी जी आहे म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही एकदा CTET पास झाले की ते सर्टिफिकेट किती वर्ष तुम्हाला उपयोगी पडू शकतं, किती वर्ष ते व्हॅलिड आहे, तर 7 वर्ष ते व्हॅलिड असतं. परंतु आत्ता आज किंवा कालच आलेल्या बातमीनुसार आता CTET एकदा पास झालं की पुन्हा CTET द्यायची गरज नाही, म्हणजे आयुष्यभर CTETचं सर्टिफिकेट तुम्हाला ते लागू पडणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर तुम्ही निवडू शकता आणि ॲडमिट कार्ड हे जे आहे ते परीक्षेच्या आधी 2 आठवडे किंवा 1 आठवडा आधी येत असते. त्यानंतर आता जे पेपर आहेत त्या पेपरचं स्वरूप कसं आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी. आता पेपर 1मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी 30 प्रश्न आहे आणि 30 गुण आहेत. त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आहे म्हणजे बालकाचा विकास, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण, नंतर लर्निंग अँड पेडागॉगी अध्ययन आणि अध्यापनशास्त्र, त्याच्यावर 10 गुण आहेत. त्यानंतर लँग्वेज आहे. लँग्वेज 1मध्ये लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरचे प्रश्न आहेत. नंतर पेडागॉगी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे अध्यापनशास्त्र आहे, भाषेचं अध्यापनशास्त्र. तर लँग्वेज 2मध्ये सुद्धा असंच परत तेच आहे. तर यालासुद्धा 30 आणि 30 60 गुण आहेत लँग्वेज 1 आणि 2 मिळून. नंतर मॅथमॅटिक्ससुद्धा कंपल्सरी आहे पेपर 1साठी, सर्वांनाच तो द्यावा लागतो, कारण प्राथमिक शिक्षक झाल्यावर सगळेच विषय तुम्हाला शिकवावे लागतात. तर याच्यामध्ये सुद्धा जॉमेट्री आहे, अल्जेब्रा आहे म्हणजे भूमिती आहे, अंकगणित आहे, नंतर बीजगणित आहे. तर असे बेसिक गोष्टी आहेत मॅथमॅटिक्समध्ये. आणि सायन्सच्या जागी एन्व्हायरमेंटल स्टडी आहे. प्राथमिक शाळेत त्याला पर्यावरण अभ्यास म्हणतात. तर पर्यावरण अभ्यासावरचे प्रश्न येतात. तर याचा जो सिलेबस इथं दिलेला आहे. त्यानंतर पेडागॉगीसुद्धा आहे एन्व्हायरमेंटल सायन्सची, पर्यावरणाची पेडागॉगी म्हणजे अध्यापनशास्त्रसुद्धा आहे. तर आपण आपल्या चॅनलमार्फत याचा सगळा अभ्यास करून घेत आहोत. आता पेपर 2साठी कोणता सिलेबस आहे, तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी हा आहेच. परत तो सुद्धा 30 गुणांचा आहे. इथं सिलेबस पण दिलेला आहे. त्यानंतर लँग्वेज 1 आहे आणि लँग्वेज 2 आहे. तर लँग्वेज निवडताना तुमचं मराठी जर चांगला असेल तर मराठीला फर्स्ट लँग्वेज, आणि हिंदी चांगला असेल तर हिंदी असेल बऱ्यापैकी तर सेकंड लँग्वेज, किंवा हिंदी फर्स्ट लँग्वेज आणि मराठी सेकंड लँग्वेज असं करू शकता. किंवा इंग्लिश चांगला असेल तर इंग्लिशसुद्धा फर्स्ट किंवा सेकंड लँग्वेज घेऊ शकतात. त्यानंतर मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर मॅथमॅटिक्स अँड सायन्स तुम्हाला घ्यावा लागतो. त्याच्यातसुद्धा नंबर सिस्टीम, अल्जेब्रा, जॉमेट्री आणि पेडागॉगी एवढा आहे. 30 गुणांसाठी आहे. तर आशय ज्ञानाला 15 गुण आहेत आणि पेडागॉगीला म्हणजे अध्यापनशास्त्राला 15 गुण आहेत. 20 आणि 10 आहे. तर आशय ज्ञानाला जास्त आहे, 20 गुण आहेत आणि अध्यापनशास्त्राला 10 गुण आहेत. सायन्सला तसंच आहे, आशय ज्ञानाला 20 गुण आहेत आणि अध्यापनशास्त्राला 10 गुण आहेत. आणि ज्यांचं मॅथ सायन्स नाही, ज्यांचं इतिहास भूगोल आहे, त्यांनी सोशल स्टडीज, सोशल सायन्स याचं 60 गुणांसाठी आहे. त्यात आशय ज्ञानाला 40 गुण आहेत आणि त्याचं जे अध्यापनशास्त्र आहे त्याला 20 गुण आहेत. तर अशा प्रकारे आज आपण CTETचं परीक्षा कधी होणार आणि त्याचं स्वरूप कसं आहे आणि उत्तीर्णतेचे निकष काय आहेत ते आपण पाहिलं आहे. आणि CTET लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. तर अभ्यास चालू ठेवा आणि आपल्या चॅनलला सक्सेस मिशन या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करावे, म्हणजे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यातून तुमचा CTETचा अभ्यास नक्कीच चांगल्या प्रकारे होईल.
धन्यवाद.